छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं प्रचार कार्यालयाचं स्तंभपूजन करण्यात आलं। तसंच कार्यालय मंडप उभारणी कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। यावेळी स्तंभपूजनाची जागा गोमूत्र शिंपडून पवित्र केली गेली। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे तिथे उपस्थित होते आणि त्यानंतर या पूजेला सुरुवात झाली। याचा आढावा घेतलाय कृष्णा केंडे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात येणार आहे, म्हणजे त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे। त्यासाठी आपण पाहतोय की तयारी सुरू आहे। गोमित्र शिंपडून ती जागा पवित्र या ठिकाणी केली जाते आहे आणि इथे हा जो ध्वज आहे तो लावण्यात येणार आहे आणि हा ध्वज लावण्यात येणार असल्यामुळे इथली जी जागा आहे ती गोमित्र शिंपडून पवित्र करण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे आणि एक भगवा ध्वज देखील या ठिकाणी लावण्यात येणार आहे। काय असतं की इथलची जी जागा ही ओपन जागा आहे, इथे अनेक प्रकारचे कोणी शौच अशौच अशा प्रकारचे क्रिया करतात, तर ती जिथे आपल्याला कार्य करायची ती जागा पवित्र व्हावी। त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की गोमया गोमूत्रानं सगळं हे शुद्धीकरण होत असतं, म्हणून आपण या ठिकाणी गोमूत्र वगैरे शिंपडून या ठिकाणी पूजेला सुरुवात करत असतो। शिवसेना ठाकरे गट म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे, म्हणजे त्याचा ध्वजपूजन होणार आहे आणि त्यासाठीची जी जागा आहे ती गोमित्र शिंपडून पवित्र करण्यात आली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।